जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाले दादांची मिरवणूक हे पाहिले. आता काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडे माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काय कारण नाही. म्हणजे आता वहिनींना दाखवणारी जी सहानुभूती आहे ती वरवरची आहे असं म्हणायचं तुम्हाला? एक असं आहे वरवरची आहे की कशी आहे हे सुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेने अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. मी ते कुठले क्षण केव्हाचे आज काय या ठिकाणी उद्धृत करू इच्छित नाही, पण गेल्या अनेक वर्षात मी माझ्या परवाच्याच बहिणीने अध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेपासून म्हणजे 25 सप्टेंबर दादांनी 2012 राजीनामा दिला. त्याला मला सकाळी बोलवलं, मला सांगितलं मी राजीनामा देणार. मी माझ्या भाषणात बोललो एक जवळीक विश्वास दादांसारख्या लोकत्व नेतृत्वाचं संपादन करणं ही सुद्धा माझ्या जीवनातली कसोटी होती. अशा वेळेला ज्यांच्या मनामध्ये काही वेगळ्याच भावना असतील तर ती राहू द्या ना, कारण आम्ही ते अनुभवलं ना. 23 पासून ते दुर्दैवी घटना घडेपर्यंत कोण काय पद्धतीने दादाच्या संदर्भात टीका टिप्पणी करत होतं हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी ज्ञात आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी स्मृतीस्थळावरती मी आलेलो आहे. यापेक्षा मला काय या विषयावरती अधिक बोलायचं नाही. ज्या वेळेला बोलण्याचा प्रसंग येईल त्याच्या वेळेला नक्कीच माझ्याकडे सुद्धा खूप माहिती आहे ना. नाही असेल कशा अनेक क्षण माहिती नाही माहिती मांडण्यापेक्षा अनेक क्षणांचा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या 26 वर्षाच्या वाटचालीमध्ये मला साऱ्या गोष्टी ज्ञात आहे. तुम्ही स्मृतीस्थळावरती आज आलेला आहात. अनेक जण म्हणतायत की वहिनी आमच्या काके तामुक आहे. तुमच्या मनामध्ये पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये सुनेत्रा पवारांच्या बद्दल काय भावना आहे, काय स्थान आहे? आज स्मृतीस्थळावर तुम्ही आहात. मी तर त्या दिवशी माझ्या भावना व्यक्त केल्या जाहीरपणाने. माझ्या भावना ह्याच आहेत की म्हणत मी सांगितलं की मी राजधर्म पाळला, मी धर्मशास्त्र पाळलं. दादांना सावलीसारखी साथ वहिनीने आयुष्यभरामध्ये दिली. त्यामुळे दादा आहेत. दादांची बरोबरी कोण करणार नाही, पण दादांच्या विचारावरती त्याच पद्धतीने मार्गक्रमण करण्याचा विशेष करून एक कुटुंब म्हणून सर्वांना सावरण्याचं धीर देण्याचं धीरोदात्त पद्धतीने स्वतःवरती प्रसंग आलेला असताना बहिणी ज्या पद्धतीने करतात आम्हाला सर्वांनाच बहिणी ह्या दादांच्याच ठिकाणी आहेत. आम्ही त्याच पद्धतीने मानतो. आमच्या भावना त्याच आहेत आणि ह्या आजच आहेत अशातलं नव्हे तर गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही त्याच आपुलकीतून किंवा त्याच नात्यातून बहिणींच्याकडे अनेक वेळेला त्यांचं क्रीडा सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातलं स्वच्छतेमध्ये त्यांनी घेतलेलं काम या सगळ्या परिसरातलं त्यांनी उभं केलेलं विश्व याची सुद्धा अनेक वेळेला त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही आमच्याकडे करण्याचा तो प्रयत्न करत आलो. त्यामुळे आमचं स्थान आमच्या हृदयातलं स्थान तेच आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे आणि पटेल यांना पूर्णपणे माहिती होती असा दावा शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याने केलाय. जाऊ दे कोण नेते काय बोलतात मला सगळं माहिती आहे. जे कोण नेते असतील त्यांनी नाव घेऊन सांगावं. मी हेच सांगितलं की बहिणींची शपथची घाई का केली असा आरोप आमच्यावरती करणारे इथे दादांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना ते बाहेरच मुलाखती देत होते विलीनीकरणाच्या. पण त्यांच्यापैकी कोणाच्या तोंडून बहिणींना उपमुख्यमंत्री करा, विधिमंडळ पक्षाचा नेता करा असं कधी कोणी बोललेलं नाही. आपण आठवा त्या प्रत्येकाच्या मुलाखती याच परिसरात झाल्यात. या दुर्दैवी परिसरात या इथेच त्या दिवशी दादांचं शव पहिल्या दिवशी होतं, दुसऱ्या दिवशी अंत्यविधी या ठिकाणी झाले. तिथे झालेल्या मुलाखती आपण सर्वांनी मिळून पाहिल्यात. त्याला कुठलाही त्यांच्यापैकी जे स्वतःला वरिष्ठ नेते समजतात त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बहिणींची निवड करावी असं कुठं त्यांच्यापैकी कुठे बोललेलं ऐकिवात तरी माझ्याकडे नाही. उलट ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. त्या 2-3 दिवसामध्ये कोण कुठे काय कशा पद्धतीने बोलत आलं त्याचं नक्कीच योग्य वेळेला, कारण आज तो क्षण नाही. आज इथे येणं आणि या समाधी स्थळासमोर नतमस्तक होणं ह्या गेल्या 40 वर्षाची सावलीसारखी साथ मला दादांच्या समोर देता आली. तिथं नतमस्तक होणं हे माझं जीवनातलं कर्तव्य. त्या भावनेतून या ठिकाणी आलो. मला या ठिकाणच्या माझ्या येण्याचं इथे नतमस्तक होण्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. ज्यांना जे बोलायचं असेल तर बोलू द्या. काळाच्या ओघात या साऱ्याची उत्तरं आहेत आणि माझ्याकडे सुद्धा 26 वर्षाच्या वाटचालीतली दादांचा प्रवास त्याच्यामध्ये निर्माण केलेले अडथळे सगळं माझ्याकडे पूर्णपणाने मी त्या अनेक घटनांचा साक्षीदार असल्यामुळे
मला त्याच्याबद्दलची पूर्णपणाची माहिती आहे. पार्थ पवारांची राज्यसभा कोणाला खटकते का साहेब? रोहित कोणाला खटको न खटको राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने पार्थ पवार यांना राज्यसभेचे उमेदवार दिले. मी येतानाच त्यांना विचारलं की आपण आता अर्ज कधी भरणार आहोत. 5 किंवा 6 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 2 दिवस होळीचे दिवस आहेत. त्याच्यामुळे आज एका दादा असताना फॉर्म भरता आला असता, अधिक आनंद दादाने असताना आम्हाला सर्वांना असता. पण या संबंध अत्यंत दुर्दैवी स्थितीमध्ये सुद्धा आज पार्थ राज्यसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज भरतायत. 100% निर्वाचित होतील आणि त्यांचा सुद्धा एक वेगळा प्रभाव देशपातळीवरती आणि संसदेमध्ये पार्थ दादांचा चिरंजीव म्हणून आणि त्याने सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये घेतलेल्या अनुभवातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करतील. रोहित पवार हे सातत्यानं अजित पवारांच्या दुर्घटनेविषयी प्रेझेंटेशन मांडतायत आणि या सगळ्या प्रेझेंटेशनमुळे ज्या दुर्घटनेत आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत होते असा आरोप तुमच्याच पक्षाचे अनिल पाटील यांनी केलाय. या आरोपाकडे कसं बघता तुम्ही? रोहित पवार सातत्यानं अजित पवारांचा जो अपघात झालाय, घातपात झालाय, या संदर्भात प्रेझेंटेशन सादर करतायत. मग हे या प्रेझेंटेशनमुळे या सगळ्या दुर्घटनेतील आरोपींना मदत होते असा आरोप अनिल भाईंनी केलाय. अनिल भाई दासांनी काय मुलाखत दिली मला माहित नाही. मी वारंवार हेच म्हणत आलो, गेले अनेक दिवस म्हणत आलो की आता सीबीआय असेल, भारत सरकारची या अपघाताच्या संदर्भामध्ये जी काही तपास यंत्रणा असेल, या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तो तपास त्या ठिकाणी होत असतो. जे काही या दुर्घटनेबद्दल ज्याने जे काही व्यक्त केले, कुणी प्रेझेंटेशन केलं असेल, त्याच्यासह हा तपास व्हावा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे असं मी मगाशीच